नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज तारीख आहे 15 डिसेंबर 2024 आणि आज वार आहे रविवार। आपण आत्ता थोडंसं लेट निघालो घरून। आत्ता जे वेळ झाला आहे सकाळचे 10:57 झालेत, म्हणजे 11 वाजलेत। आणि आपण आता एक ट्रिप आणली आपल्याला बीरदवडीच्या इथून आहे, जे की खडकीची, आणि रेट 28 किलोमीटरचे आपल्याला 400-450च्या वर काहीतरी दाखवलेत। तेवढं काय एक्झॅक्टली बघितलं नाही मी, रेट चांगला दिसला, पटकन ट्रिप घेतली। ट्रिप आली आपल्याला ओलावरती आणि आपण जस्ट आता घराच्या बाहेर पडलो, कस्टमरला पिक करण्यासाठी चाललो। ठीक आहे, बघूयात आजचा दिवस कसा जातो। संडे आहे आज तर काय ट्रॉफिक तेवढं नसणार आहे आणि रेट बऱ्यापैकी असेल तर मग व्यवस्थित काम होईल। पण काय रेट एकदम खराब झालेत, त्यामुळे एकदम बिझनेस एकदम लो आहे। आणि जे आपण काम करतो 2-3 दिवस झालं ते आपला टायमिंग, जे कालचा जे टायमिंग आहे, जवळपास आपण कालच्या डेटमध्ये आपण जे आपलं काम झालं आहे 3000चं, तर त्याच्यामध्ये आपण 19 तास घराच्या बाहेर होतो आणि 4 ते 5 तास आपले असे वायापळ गेले असेल। 3 तास आपण आराम केला आहे आणि त्याच्यानंतर मग 1-1.5 तास आपला CNG भरण्यात किंवा इथे तिथे थांबण्यात गेला असं। ठीक आहे, तर असो, कालचा दिवस गेला आहे बऱ्यापैकी। आता आजचा बघूयात कसा जातो आज संडे, आणि बाकीचं करतो अपडेट। किती रुपये फेअर एक्झॅक्टली दिला आणि किती किलोमीटर झाले शेवटला, आणि किती वाजेपर्यंत आपण काम करू शकतो। आज थोडासा लवकर येण्याचा प्रयत्न करेल, आज संडे आहे त्यामुळं। बाकी काय आता जसं काम चालू आहे ते तर चालूच राहणार आहे। कस्टमरला आपण जस्ट इथं खडकीमध्ये ड्रॉप केलं आहे, शॉपिंग वगैरे करायची त्यांना, आणि 540 रुपये कलेक्शन केलं टोटल, आणि 590 रुपये दिलेत आपल्याला ओलाने। 28 किलोमीटरचे 490 रुपये आपल्याला ओलाने दिले, आणि जस्ट कस्टमरला ड्रॉप करून आपण थांबलो। जस्ट आता जसं ओला चालूच होतं, पण ते लॉंगची ट्रिप देत होतं म्हणून उबर चालू केलं आहे। तर उबरवरती आत्ता जस्ट एक ट्रिप आली, जी की देहू रोडची 18 किलोमीटरचे 240 रुपये दाखवलेत। बघूयात फायनल फेअर किती देणार आहे आपल्याला। चला तर पहिले कस्टमरला पिकअप करत, 1 किलोमीटर दूर आहेत कस्टमर आपल्यापासून, आणि भेटूयात आपण देहू रोडला आता कस्टमरला ड्रॉप केल्यानंतर। कस्टमरला आपण जे ड्रॉप केले या ठिकाणी देहू रोडच्या इथे वस्ती या ठिकाणी, आणि निघालो आपण दुसऱ्या कस्टमरला पिक करण्यासाठी। आणि दुसऱ्या ट्रिप जे दाखवलेत आपल्याला 407 रुपये 35 किलोमीटर अंतर, आणि रेट खूप कमी आहे तरी पण आता बघू आपण फायनल फेअर काय असणार आहे। आणि ह्या ट्रिपचे आपल्याला दिले जातं आपलं खडकी ते देहू रोड, या ट्रिपचे 223 रुपये दिलेत उबरने आपल्याला 18 किलोमीटर अंतरासाठी। ठीक आहे, आणि जे आत्ता आली हडपसरची ट्रिप, त्या ट्रिपचे एकदम कमी दाखवलं आहे फेअर, जवळपास 40 रुपये कमी पडत आहेत आपल्या हिशोबाने। आणि लॉंग ट्रिप आहे त्यामुळे ॲक्सेप्ट केली आहे। बघूयात, ॲक्सेप्ट केली आहे म्हणून आपण आता ते मारतो ट्रिप, नाही तर काही त्याचं एवढं नव्हतं। ठीक आहे, तर चला जाऊयात कस्टमरला पिक करू, नंतर भेटूयात। तर मित्रांनो, आत्ता आपल्या 3 ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत, आणि आत्ता आपण आहोत लोहगावमध्ये। आणि लोहगावची आपल्याला ट्रिप पडली होती FC रोडवरून। FC रोड ते लोहगावची ट्रिप आपल्याला पडली होती। त्याच्या अगोदर जे आपण कंप्लीट केली ट्रिप, जे की तुम्हाला मी जसं सांगितलं आत्ता जस्ट, की आपल्याला देहू रोडवरून ट्रिप पडली होती हडपसरची, आणि त्या ट्रिपचे आपल्याला दिले होते 388 रुपये उबरकडनं, आणि त्या मॅडमनी 65 रुपये आपल्याला एक्स्ट्रा दिलेत। ते आपलं बेनिफिट झालं तेवढं 65 रुपयाचं। आणि त्याच्यानंतर आपल्याला हडपसरमधूनच एक ट्रिप पडली होती FC रोडची, आणि त्या ट्रिपचे आपल्याला दिले तर 227 रुपये रॅपिडोने। त्याच्यानंतर आत्ता जस्ट आपण ट्रिप कंप्लीट केली, ही पण रॅपिडोवर चालली होती। ह्या ट्रिपचे पण 248 रुपये दिलेत 16 किलोमीटर अंतरासाठी। ठीक आहे, आणि कस्टमरला आपण इथं ड्रॉप केले आणि थांबलो तिथे, आणि आत्ता सगळे ॲप बंद करून ठेवलेत। आपल्या गाडीमध्ये फक्त आता एकच गाडी CNG राहिला आहे, त्यामुळं आधी CNG भरून घेऊत आपण। आणि आत्ता आपली गाडी चालली 118 किलोमीटर सकाळपासून, आणि आत्ता बघूयात CNG कितीचा बसतो गाडीमध्ये, आणि बाकीचं मग करतो अपडेट कितीचा बसते बघूयात।
प्रेशर कमी आहे, त्यामुळे 470चा बसला CNG. प्रेशर एकदम कमी आहे. ठीक आहे, असो, जेवढं आहे तेवढं सही आहे. तर मित्रांनो, जस्ट आपण आता एक ट्रिप कंप्लीट केली आहे. आपल्याला लोहगाव ते शिक्रापूरची डायरेक्ट ट्रिप पडली होती आणि जस्ट आपण कस्टमरला सोडलं. ती ट्रिप रॅपिडोवर आली होती. 413 रुपये कलेक्शन झाले. एका तासाच्या आतमध्येच आपण कस्टमरला ड्रॉप करून टाकले होते. ठीक आहे. आणि नेक्स्ट ट्रिप आली आपल्याला आता मोशीची. ओलावरती फेअर दाखवला आहे 540 रुपये, 32 किलोमीटर अंतर. आपण आलोत कस्टमरला पिक करण्यासाठी. ठीक आहे, तर चला बघूयात कस्टमर कुठे आहेत. आणि आपल्याला उबरवरती हाऊस स्टेशन आलं होतं बदलापूर. आत्ता वाजले संध्याकाळचे 6:15 आणि आत्ता जर बदलापूरची ट्रिप घेऊन गेलो तर संध्याकाळी 11 ते 12 वाजायचे आपल्याला तिथं पोहोचायला. त्याच्यानंतर तिकडनं ट्रिप पडण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आता, कारण आता उद्या सोमवार आहे. संध्याकाळी ट्रिप पडली तर बरी, नाही पडली तर मग उद्याचा अख्खा दिवस जाईल, काम जाईल, टाईम जाईल, सगळ्याच गोष्टी आहेत. त्यासाठी मी ते ट्रिप ॲक्सेप्ट केलं नाही. बदलापूर असो, आउटसाईडची एकदम ठीक आहे. बदलापूर असले तरी काही नाही, पण जे डे असतात सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार हे चांगले दिवस, म्हणजे 3 दिवस तर ट्रिपनं मारायला नको मुंबईला. सोमवार, मंगळवार, बुधवार हे 3 दिवस चान्सेस कमी असतात तिकडनं ट्रिप पडण्याचे जर ट्रिप घेऊन गेलो तर. त्यामुळं आज आहे संडे, संध्याकाळी पडली ठीक आहे, नाही पडली तर मग फसायचो आपण 1-2 दिवस तिकडंच. त्यासाठी मग ते ट्रिप आपण घेतली नाही, सोडून दिली आणि आलोत आपण कस्टमर पिकअपला. बहुतेक हे कस्टमर आहेत आपल्या समोरचे. ठीक आहे, तर चला भेटूयात आपण आता मोशीमध्ये. मित्रांनो, आपण आता घरी पोहोचलो आहोत. जी आपल्याला ट्रिप पडली होती शिक्रापूर ते मोशी, त्या ट्रिपचे आपल्याला दिलेत 562 रुपये ओलाने, 32 किलोमीटरचे. त्याच्यानंतर आपण 2 ट्रिप कंप्लीट केल्यात. मोशी ते तळवडे 167 रुपये उबरकडनं दिलेत आपल्याला त्या ट्रिपचे. 10 किलोमीटर अंतर होतं. त्याच्यानंतर आपण गोटू टाकून ठेवल्यानंतर आपल्याला ट्रिप पडली होती आत्ताची चाकणची, आणि चाकणचे 207 रुपये दिलेत. तळवडे ते चाकण फेअर कमी दिला आहे, पण ठीक आहे, कारण आपल्या इकडे यायचं होतं घराकडं, म्हणून काय हरकत नाही, म्हणून दादा ॲक्सेप्ट केली आणि आपण कस्टमरला सोडून जस्ट आपण घराकडं आलो आता. ठीक आहे. आणि आजचं जे काम झालं आहे आपलं टोटल, ओलावरती 1137 आणि उबरवरती 1046, रॅपिडोवरती 888 आणि त्याच्यानंतर आपली गाडी चालली आहे टोटल आज 223 किलोमीटर गाडी चालली आज आपली. आणि आपण जस्ट घरासमोर आलोत आणि आज सकाळी आपण 11ला घराच्या बाहेर पडलोत आणि आत्ता वाजलेत संध्याकाळचे 10:04 झालेत. म्हणजे 11 तासामध्ये आपला टोटल बिझनेसचे झाला आहे 3071 रुपयाचा बिझनेस झालेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मग आपण या ब्लॉगला इथं एंड करूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.